बघा फुलं वाहून अगरबत्ती लावून दिली. आता जुन्या गाडीतली फुलं यावा त्या गाडीत झाली. आता या गाडीमध्ये वाहूया फुलं. बसलो आता फराळ करण्यासाठी. सगळ्यांना आज उपास आहे शिवरात्रीचा. कापून हे बघा याचा सुपारीचा कार्यक्रम आहे ना. काय काम करण्यासाठी जातोय बा. कामेजी मामा बी आम्हाला आणली पाठी. किती दिले? 11. मंडळी, मी निलेश पवार स्वागत करतो तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ झाली तर ब्रश केला. आता घेऊया चहा. आणि आज आहे मित्रांनो महाशिवरात्री. तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. बघा आईने पूजेसाठी किती फुल तोडून आणली. चहा बनवते, बटाटे तळ शेंगदाण्यासाठी. बघा अंगणात शेणाचा सडा पण टाकला आईने. आणि आज मित्राची सुपारी बी आहे. तर बघा तर आज सुपारीचा कार्यक्रम पण. आज रविवार आहे. सकाळी पहिले दाढी बनवून घेऊया. दाढी बनवून झाली. आता मी लगेच आंघोळ करून घेतो. पहिले वगैरे करून मस्त फ्रेश झालो. आता करूया महादेवाची पूजा गाडीतलं आणि या गाडीतलं. आणि गावामध्ये दर्शन करायला जाऊ. आणि बेलची पानं बघा आईने किती सारे फुलं तोडून ठेवले. त्यानंतर जास्वंदी ची फुलं. अजून अलग मध्ये काय आहे असं एवढेच फुलं आहे. आणि एक गुलाबी गुलाब वाहिले. आता अगरबत्ती लावूया. ओम पिनाकेश्वराय नमः. हर हर महादेव. ओम शिवशंभो. ओम शिवशंकराय नमः. बघा फुलं वाहून अगरबत्ती लावून दिली. आता जुन्या गाडीतली फुलं यावा त्या गाडीत झाली. आता या गाडीमध्ये वाहूया फुलं. बेल की पत्तियां, फुलाची पानं, गुलाब, जास्वंद, ओम पिनाकेश्वराय नमः. हर हर महादेव. ओम गणेशाय नमः. शिवशंकर झाली. अगरबत्ती लावून झाली. बसलो आता फराळ करण्यासाठी. सगळ्यांना आज उपास आहे शिवरात्रीचा. कापून आत्ताच फराळ गरम केलं. त्यामध्ये बटाटे टाकलं. त्याचं बट्टा करायचं आहे. पण आता आपल्याला वेळ नाही. आता निघायचं आहे सुपारीसाठी. मित्राच सुपारीचा कार्यक्रम आहे. सकाळी फराळ करून घेऊया. सकाळी फराळ करतो मी. त्याच्यामध्ये शेंगदाण्याची पापडी बनवली आहे मी. खजूर, फराळ झालं. आता निघलो मित्राच्या सुपारीच्या कार्यक्रमाला. नवी गाडी घेऊन. हे बघा याचा सुपारीचा कार्यक्रम आहे ना. काय काम करण्यासाठी जातोय बा. कॅमेऱ्याच्या बॅगा बिगा घेऊन. आधी दुसऱ्याला सुपारीसाठी काढून देतोय. तुला एक नंबर देतो.
अतुल पण फोटोग्राफीचं काम करतो. त्यांनी आज ऑर्डर धरली होती. आपल्या बुकिंगवर टाकायची नाही. एक जोडीदार आहे त्याचं, त्याचीच ऑर्डर होती. हे बघा इथून शूट करून मुलांना एक पोझिंगसाठी तो पाठवून देणार आहे आणि तो त्याच्या सुपारीला जाणार आहे आज त्याला. ते असं फोटोग्राफीवाल्यांची बी भरपूर अवकाळ असते मित्रांनो, पण तोच काम सोपं नसतं. चला तर जाऊया आता. बघितलं आता तुम्ही अतुलनी दुसऱ्या नावावर द्यावाला आधी काढून दिलं. आता त्याला काढणार आता मी सुपारीच्या कार्यक्रमासाठी. त्याला वाटी लावणार. मी ऑर्डर धरली त्या आता तुम्ही त्याचं सेटअप चालायला जोडीदार येतोय. फायनली तिने नवरदेव वाटी लावून दिला. आता तो मुलांना सांगतोय कशा पद्धतीने तुम्ही शूट वगैरे करा तिथं. तर आता मी निघलो अतुलला घेऊन अतुलच्या सुपारीसाठी कन्नडच्या थोडंसं पुढे 7 किलोमीटर. हे बघा अतुल आणि अतुलच्या बहिणी वहिनी आई आत्या फॅमिली घेऊन निघलोय मी. तर आम्ही पोचतो कन्नडमध्ये फळं घ्यायची होती काही. इथं फळांचे दुकान मोठे दुकान दिसते तर संपूर्ण फळं होते. तर इथूनच खरेदी करून घेऊया. संपूर्ण म्हणजे 5 प्रकारची फळं 1-1 किलो पॅकिंग करायला लावली. आणि अतुल खातोय बोर. इथून घेतले गजरे. आता जाऊया डायरेक्ट कार्यक्रमामध्ये. ते बघा सुपारीचा कार्यक्रम आता सुरू झालेला. मुलीला नाव वाव विचारताय. गाव कन्नड मुला मुलींना प्रश्न विचारून झाले. आता सगळे लोक बसलेत. आता फोडायची सुपारी. मुलाचे मामा आणि मुलीचे मामा. आता हे चष्म्यावाले जे आहे हे आहे मुलाचे मामा आणि अलीकडे आहे मुलीचे मोठे मामा. तर आता हे एकमेकाला गन लावून टोपी वगैरे घालून लगेच सुपारी फोडणार आहे. सुपारी फोडून झाली. आता गळाभेट झाली. अतुलची वडील आहे. विज्ञानाचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, तुमचे आमचे तारक उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सुपारीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व बौद्ध उपासक उपासिका, नातेवाईक, आप्तेष्ट, गणगोत्र आणि गावातील उपस्थित. तर या ठिकाणी आम्ही लाठे परिवार आणि आळिंग परिवार हे आजपासून पहिल्यापासूनच आम्ही एकमेकांचे सोयरे होतो. परंतु आता आम्ही आणखी घनिष्ठ संबंध जोडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आमच्या अंतर्गत बोलणे असे झालेले आहे की आळिंग हे त्यांच्याकडचा खर्च करणार आहे, आम्ही आमचा खर्च करणार आहे, आम्ही आमचा बस्ता वगैरे बांधणार आहे, ते त्यांच्या मुलीचा बस्ता बांधणार आहे आणि लग्न व्यवस्थित काढून देणार आहे. त्यामुळे अंतर्गत पैशाची किंवा दागिन्याची कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण झालेली नाही. तरी हे समस्त जनास जाहीर व्हावे. जय भीम. मांडलं का ते? मांडले झाले का? लावा दोघं बी. एक मिनिट थांबा. बघा एकदा मोठा थांबा. बघा सुपारी फोडली.
सुपारी वाटताय, साखर सुपारी बडीशेप खाण्यासाठी. सुपारी फोडली का सुपारीच्या कार्यक्रमात लगेच वाटता, तर सगळ्याला गंध लागतोय. तसंच हा भाऊ सुपारी वाटते. तर या सवसनी नावं घेऊन त्यांना एक एक फळं देत आहे. बघा तुम्ही कशा प्रकारे नावं घेता हार घालते वाकून प्रकाश रावांचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचं मान तर एकमेकांना मिठाई देऊन मग गोड करताय अतुल आणि वहिनी. बरेच कार्यक्रम झाला. आता लग्नाची तारीख धरण्यासाठी जमले सगळे. कोणती तारीख फिक्स करायची. आता चालू झाला जेवणाचा कार्यक्रम. आलो मी. जाऊया फोटोशूट साठी. इकडे आलो आम्ही शेतामध्ये. इकडं कांदे, इकडे डोंगळे. आता माझा फोटो काढला पहिले. बघ इथं विहीर आहे जुन्या काळातली सगळ्यात. एकदम मस्त व्ह्यू होता शेतामध्ये बघण्यासारखा. आणि इथं होते झेंडू आणि समोर येळूचं बेट. एकदम मस्त, एकदम सावली वगैरे, एकदम असं व्ह्यू, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. इथं फोटोशूट चालू झालाय. हा बघा फोटोग्राफर त्याच्या सोबतच काम करत असतो अतुल सोबत. श्याम. बोलायचं फक्त आता बाकी काय नाही. वर वर वहिनी मानव पाहिल. तर कशी वाटली जोडी कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. एकमेकांकडे बघा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण जरूर सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. फायनली जेवण वगैरे झाले. आता काढून चालू आहे फोटोचा कार्यक्रम. हे बघा अतुलचा याच्यात पुतणी आहे आणि छोटी भाषी आहे व्हाईट ड्रेसवाली. मस्त एन्जॉय करता येते शेतात. फायनली पूर्णपणे कार्यक्रम आटपलेला आहे. आता फक्त पाट्या येणार, पाट्या घ्यायच्या आणि आता घराकडे निघायचं मित्रांनो. हे बघा पाट्या येत आहे हातुल्या, ते सगळेच आले आता. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चला तर बाय.